नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. दरवाजा ओपन करतो. श्रेयस त्याच्या दमदार पर्सनॅलिटीसोबतच गाडीतून उतरून आकृतीच्या साईडला येतोय. तेव्हाच एक गार्ड लगेच आकृतीच्या साईडला जाऊन दरवाजा ओपन करतो. श्रेयस खूप अदबीने हात पुढे करून आकृतीला बाहेर यायचा इशारा करतो. श्रेयस आतापर्यंत आकृतीसाठी एक कोड निर्माण झाला होता जो तिला सॉल्वच होत नव्हता. आकृती केव्हा बाहेर पाहत होती तर कधी त्याच्याकडे तर कधी त्याच्या हाताकडे जो तिला बाहेर यायचा इशारा करत होता. आकृती पण गपचूप हातात हात देऊन गाडीतून बाहेर येते. श्रेयस पण लगेच तिचा हात हातात घेतोय पण तिला सोबत जायचा इशारा करतो. काहीच वेळात एक 55 ते 60 वर्षाचा माणूस डोक्यावर फेटा घालून त्यांच्यासमोर त्यांचं स्वागत करण्यासाठी उभा होतो. सर, तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नात सामील झाले त्यासाठी खूप सारे धन्यवाद. सर, आतमध्ये या. मॅम, या. श्रेयस लगेच होकार देतो. तो माणूस दूर उभं राहिलेल्या व्यक्तीला आवाज देत बोलतो, आपल्याजवळ बोलवतो. मुलाचा बाप ज्याने श्रेयसचं स्वागत केले होते. आदर सत्कार सोबत आकृती आणि श्रेयसला पुढे सीटावर बसवतात. एक माणूस येत त्या मुलाच्या बापाला बोलतोय, तुम्ही बोलावले कारखानी साहेब. हे ऐकून जेव्हा आकृती वरती पाहते तर हे दुसरे कोणी नसून नीलकंठ सूर्यवंशी होते. कारखानी साहेब श्रेयसकडे इशारा करत खूप रिस्पेक्टफुली बोलतात. हा यांच्याशी भेटायला बोलवले. मिस्टर श्रेयस राज्याध्यक्ष, हे आमचे खास पाहुणे आहेत. जसं त्याचं लक्ष जरा जास्त लक्ष दे त्यांच्याकडे. सूर्यवंशीजी यांना कुठलीच दिक्कत नाही झाली पाहिजे, काहीच कमी नाही पडले पाहिजे. नीलकंठ श्रेयसला पाहून खूप हैराण झाला होता. त्यांनाही समजत नव्हतं का श्रेयसचं कारखानी साहेबांसोबत काय नातं आहे आणि ते लोक इथे काय करताय. तेवढ्यात त्यांची नजर श्रेयसच्या बाजूला बसलेली आकृतीवर जाते आणि त्यांना त्यांची बदनामी आठवते. त्यांना हेच वाटत होतं का आकृती त्यांची निशाचं नशीब हिसकावून शांत बसली म्हणून. हे सगळं आठवून त्याचं रक्त उसळायला लागलं होतं. त्यांच्या मुठ्या आवळायला लागल्या होत्या. पण ते आता काहीच करू शकत नव्हते, कारण आता त्यांना वाटत होते का त्यांच्या मुलीच्या लग्नात कुठलेही विघ्न नको यायला. त्यांनी त्या बदनामीनंतर कसं तरी त्यांना आता एक चांगले स्थळ भेटले होते, त्यामुळे ते गप्प राहिले. आकृतीला डोळ्यांनीच श्राप देऊन निघून गेले. आकृतीला हे सगळं खूप वाईट वाटते. तेवढ्यात तिला आठवते का मिस्टर सूर्यवंशीच्या मुलीचं लग्न आहे म्हटल्यावर तर तिचे मम्मी पप्पा पण इथेच असतील कुठेतरी. एक अपेक्षा सोबत नजर वरती करून इकडे तिकडे पाहू लागते. तेवढ्यात तिची नजर साईडला उभ्या असलेल्या मम्मी पप्पांवरती जाते, जे एका दुसऱ्यासोबत बोलत होते. आकृतीचे डोळे ओले झाले होते त्यांना पाहून, कारण पूर्ण 4 महिन्यांनंतर ती त्यांना तिच्यासमोर पाहत होती. ती तिच्या मनातच त्यांना हाक मारत होती. असं वाटत होतं जसं तिच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलीने मारलेली हाक ऐकली होती. दोघांची नजर सोबतच समोर जाते. त्यांना तर पहिले विश्वास बसला नव्हता का त्यांची मुलगी समोर आहे म्हणून. आता आकृतीला राहावलं जात नव्हतं. तिला आता फक्त तिच्या बाबांच्या छातीला लागून प्रत्येक दुःख सांगायचं होतं. आकृती जशी उठून त्यांच्याकडे जायला लागते, श्रेयस लगेच तिचा हाताला पकडत शांततेत बोलतोय, कुठे चाललीस. आकृती भरलेल्या डोळ्यांनी समोर इशारा करत बोलते, ते बाबा आई बाबा त्यांना मला भेटायचं आहे. प्लीज जाऊ द्या ना.
प्लीज जाऊ द्या ना, फक्त एक वेळा. श्रेयसला आकृतीच्या डोळ्यात अश्रू बिलकुल चांगले वाटले नव्हते. तो दुसरा हात पुढे करत आकृतीच्या गालावरील अश्रू साफ करत बोलतोय, तू कदाचित विसरले असशील का मी लग्नानंतर काय बोललो होतो ते. आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलेलं होतं. श्रेयसने लग्नातच सांगितले होते की लग्न झाले बस, यानंतर ह्या परिवाराशी आपलं काहीच नातं नाही. कॉन्ट्रॅक्टच्या अंतिम पेजमध्ये पण हेच काही लिहिलेलं होतं. आकृती जेव्हा इथून गेली होती तिने फक्त एकच वेळा आपल्या बाबांशी बोलली होती, ते पण आजोबांच्या सवलती. त्यानंतर कधीच नाही. सगळ्या गोष्टी आठवून आकृती खूप रिक्वेस्ट करत बोलते. फक्त एक वेळा. श्रेयस आकृतीचे अश्रू साफ करत बोलतोय, अश्रू पुसून घे. तुला इथे आकृती किर्लोस्करच्या मुलीच्या हिशोबाने बसलेली नाहीयेस तू. राज्याध्यक्ष घराण्याची सून ह्या नात्याने बसलेली आहे, समजलं ना. त्यामुळे तो रुतबा पाहून इथून हालायचा पण प्रयत्न करायचा नाही. श्रेयसच्या शेवटच्या शब्दात एक वॉर्निंग लपलेली होती, जे आकृती समजून गेली होती. त्यामुळे आकृती मन मारून गपचूप बसली होती. तिथेच जेव्हा तिचे बाबा यायला लागले तर लगेच तिची आई त्यांना हात पकडत बोलली, प्लीज नका जाऊ. बाबा बोलतात, प्लीज मला जाऊ दे. माझं लेकरू किती जवळ आलंय आणि मी एकदा मला तिला शादीशी लावायचं आहे. आई काळजावर दगड ठेवत बोलते, नको प्लीज, तुम्ही नका जाऊ. तुम्ही विसरलेत का जावाई बापूंनी लग्नानंतर काय सांगितलं होतं ते. माझ्या मुलीचं बसलेलं घर उद्ध्वस्त नको व्हायला. आईचं बोलणं ऐकून बाबा दुःखी होतात आणि बोलतात, अगं ती माझी मुलगी आहे आणि मी एवढा पण दगडाचा नाही आहे ग. मला पाहवले नाही जाणार. आई बाबांचा हात जोरात थांबवत बोलते, तुमच्या मुलीला इथे थांबलेलं महागात नको पडायला. ती समोर इशारा करत बोलते, पहा ना तुमच्या मुलीला कोणीतरी किती प्रेमाने वागवत आहेत. विश्वासराव समोर पाहतात, जिथे श्रेयस तिचे अश्रू साफ करत होते. हे पाहून जरा बरं वाटलं आणि स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला. ते त्यांच्याच मुलीची खुशी हिसकावू शकत नव्हते. त्यांच्यासाठी हे एक कठीण वेळ होती. त्यांच्या मुलीची नजरच हटत नव्हती. तिची आई पण लेकीचा रुबाब पाहून खूप खुश होती. तेवढ्यात तिथे नवरदेवाची एंट्री होते. तो सगळ्यात आधी स्टेजवर आला होता. जाता श्रेयस समोर जातो आणि गुडघ्यावर बसतो. हे पाहून सगळेच लोक हैराण होतात, जास्त करून नीळकंठ. हे पाहून त्याला खूपच जलन व्हायला लागली होती. सगळेच लोक आपसामध्ये खुसूर करायला लागले होते. नीळकंठला हे बिलकुल सहन झाले नव्हते, कारण त्याने त्याच्या होणाऱ्या जावाईचे कौतुक गावभर केले होते. असं श्रीमंत आहे तो, तसा आहे, त्याचा रुतबा असा आहे, तो तसा आहे. पण आज तो श्रेयससमोर खाली मान घालून उभा होता. नीळकंठने श्रेयसला नीचा दाखवण्यासाठी त्यांच्यासोबत लग्न जमवले होते, पण आज तो त्यांच्यासमोर वाकून उभा होता. हे त्यांच्यासाठी इज्जत घालवण्यासारखी गोष्ट होती. नीळकंठला काहीच समजत नव्हतं. त्यांना तर असं वाटत होते का काहीच वेळात त्यांना कोणीतरी हवेतून खाली ओढून पाडले. तेवढ्यात नवरदेव खाली मान घालत खूप अदबीने बोलतोय, सर तुम्ही इथे आलेत हे माझ्या सौभाग्याची गोष्ट आहे. श्रेयस कुठलीही भाव न आणता डोकं थोडं हलवतो आणि हाताने विनयला काहीतरी इशारा करतो.
विनय हातात पकडलेला बुके देतोय. नवरदेव तो बुके घेतोय आणि परत खाली बसत सोबतच असलेली आकृतीला तिला पण ग्रीट करतो. आकृतीसाठी हे खूप विचित्र होतं. तिला समजत नव्हतं का रिॲक्ट कसं करावे, पण ती फक्त स्माईल करत मान हलवते. नवरदेव परत स्टेजवर जातो, पण नीळकंठ डोकं पकडत तिथेच बसतो. श्रेयस समोर खाली मान घालून बसायचं हे ठीक होतं, पण आकृतीसमोर ही सरळ त्याची बदनामी खूप जास्त होती. ज्या मुलीला ते समोर उभं पण राहायच्या लायकीचं समजत नव्हतं, कायम स्वतःच्या मुलीच्या मागे ठेवायचा प्रयत्न करायचे ते. तिच्यासमोर मुद्दामून त्यांच्या मुलीचे गोडवे गात असायचे आणि त्यांचा होणारा जावाई तिच्यासमोरच खाली मान घालत होता. त्यामुळे त्याचा अर्थ साफ होता का आकृतीचा रुतबा त्यांच्या मुलीच्या वरतीच असेल. हे सगळं त्यांना सहन होत नव्हतं. ते रागात पुढे जातात, पण तेवढ्यात त्यांची बायको मंदाकिनी आडवत बोलते, "कुठे चालले तुम्ही?" "कारखानी साहेबांकडे उत्तर मागायला." "जर त्यांचा एवढा रुतबा आहे तर ते श्रेयस राज्याध्यक्षासमोर कसं झुकू शकता? मला माहीत करून घ्यायचे आहे का ते असं त्यांच्यासमोर का वागले." नीळकंठ त्यांचा राग पाहून काही वेळासाठी घाबरून गेले, पण त्यांचं बोलणे ऐकून त्यांना समजावत बोलते, "तुम्ही वेडे झाले आहेत का? तुम्हाला माहीत आहे का? जर तुमच्या बोलण्याने त्यांना जरा पण वाईट वाटले तर काय होईल? त्यांनी जर हे लग्न थांबवले तर त्याच्याने आपली अजूनच जास्त इज्जत जाईल. राज्याध्यक्ष घराण्यासोबत आपण आधीच दुश्मनी घेऊन ठेवली आणि आता तुम्हाला कारखानी साहेबांसोबत पण घ्यायचे आहे का? तुम्हाला माहीत आहे ना वरात खाली हात जायचा अर्थ काय होतो? आपल्या मुलीची बदनामी होणे. त्यामुळे शांत व्हा." मंदाकिनीचं बोलणं ऐकून नीळकंठ मन मारून बसतात. ते आता परत वरात वापस जाईल त्याचा अपमान नाही झेलू शकत होते. निशा लग्नातून पळाल्यानंतर सान्वीच्या लग्नाला खूप अडथळा येत होता. त्यामुळे आता शांत राहणं बरं होतं. तिथेच आकृतीचा रुतबा पाहून विश्वासराव आणि शैलजा खूप खुश होते, पण मुलीच्या एवढ्या जवळ असून पण तिला आपण भेटू शकत नाही ही गोष्ट खूप मनाला लागत होती. आकृती हे सगळं पाहून हैराण होते. तिला अजून पण समजत नव्हतं का श्रेयसला करायचं काय आहे, कारण ती एवढं तर समजली होती का तो तिला एवढ्या लांब असंच तर घेऊन आला नव्हता. ती सारखी त्याच्या चेहऱ्याला पाहत होती. तो एकदम शांततेत बसलेला होता. ते डोळे काहीतरी वेगळंच दाखवत होते, कारण शांतीही त्याच्या डोळ्यात दिसत नव्हती. हे पाहून आकृती कन्फ्यूज झालेली होती, पण आता वाट पाहिल्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती. स्टेजवर नवरदेव बसला होता. आता सगळ्यांची नजर नवरदेवावर होती. मंदाकिनी सगळ्यांसोबत मिळून नवरदेवाचं स्वागत करते. सगळेच खूप खुश होतात, फक्त नीळकंठ नव्हता. काहीच वेळात सान्वीची एंट्री झाली तर सगळ्यांची नजर तिच्यावर गेली. आज ती लग्नाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. आकृती फक्त नजर फिरवत सगळंच पाहत होती. लग्नाच्या हॉलमध्ये येत आकृतीला तिच्या लग्नाची आठवण झाली होती. ती मर्जी नसताना पण ह्यामध्ये अडकली होती. सान्वी खूप खुश दिसत होती. आकृतीला तर हे क्षण जगायलाच भेटले नव्हते. तिला तर हे पण आठवत नव्हतं का काहीच वेळात ती एक नॉर्मल मुलीनंतर आकृती श्रेयस राज्याध्यक्ष कशी झाली हे सुद्धा तिला समजलं नव्हतं. असंच विचार करत करत आकृतीचे डोळे भरून आले होते.
ती सान्वीची खुशी पाहून ती स्वतःचं लग्न आठवत होती. इकडे श्रेयसची नजर आकृतीवरच होती. तो तिच्या चेहऱ्यावरील सगळे भाव पाहत होता. तिचे भाव तो समजायचा प्रयत्न करत होता. कारण कोणतीही मुलगी लग्नाचे स्वप्न पाहतेच आणि त्यांच्या नात्यात ते अर्धवट राहिले होते. सान्वी स्टेजवर नवरदेवासमोरच उभी होती. दोघांच्याही हातात माळा होत्या आणि दोघेही खूप खुश दिसत होते. गुरुजींनी दोघांना एकमेकांना माळा घालायला सांगितल्या. सगळ्यात आधी सान्वीने माळ घातली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण जसं नवरदेव गळ्यात माळ घालणार की तेवढ्यात ग्लास फुटायचा आवाज झाला. हा आवाज ऐकून सगळ्यांची नजर तिकडेच जाते. तो ग्लास नव्हता तर सॉफ्ट ड्रिंकची एक बॉटल होती आणि त्यामधील सॉफ्ट ड्रिंकचे शिंतोडे आकृतीच्या साडीवर पडतात. ती बॉटल फुटताच आकृतीची साडी त्या सॉफ्ट ड्रिंकने भरून जाते. आकृती ह्या ॲक्शनने घाबरून उभी राहते. श्रेयस पण आकृतीला पाहून लागतो. विनय पण पुढे जात चेक करतो. तेव्हा नवरदेव पण ते सगळं सोडून आकृतीजवळ येतोय आणि तिच्या पायाजवळ बसत चेक करत बोलतोय, मॅम तुम्हाला लागलं तर नाही ना? कारखानी साहेब पण स्वतः येऊन चेक करतात. निळकंठला तर आता त्याच्या इज्जतीचा चुराचुरा होताना दिसत होता. कारण आता नवरदेव सुद्धा सगळं सोडून तिच्या पायाशी बसला होता. तो पुढे जाऊन काही बोलणार का त्याआधीच कारखानी साहेब हे पुढे जात रागात बोलतात, हे काय आहे? कारखानी साहेब तुम्ही असं सगळं मॅनेज केलंय? निळकंठ साहेब तुम्ही हे सगळं मॅनेज केलंय का? ही आहे का तुमची औकात? हे पहा, तुमच्यामुळे आमच्या इम्पॉर्टंट गेस्टला त्रास झाला. तुमच्यामुळे आमची इज्जत त्यांच्यापुढे छोटी झाली. निळकंठ तर चकित झाला होता. तेवढ्यात नवरदेव पुढे जात एक वॉर्निंग देत बोलतोय, जर तुम्ही आमच्या गेस्टवर लक्ष नाही देऊ शकत तर मला असं वाटतंय का आपल्याला परत एकदा या नात्याचा विचार करायला लागेल. नवरदेवाचं बोलणं ऐकून सगळे चकित झाले. कारण तो इनडायरेक्टली ते रिलेशन तोडण्याबद्दल बोलत होता. आकृती हे सगळं पाहून गडबडून गेली होती. हे सगळं तिच्यामुळे झाले होते म्हणून ती काहीतरी बोलायला पुढे जाणार का श्रेयस तिचा हात पकडत बोलतोय, कार्तिक शांत होत, असं लहान लहान गोष्टींसाठी नातं नाही तोडायला लागत. श्रेयसचं बोलणं एक वॉर्निंग सारखी वाटत होती, जे आता कार्तिकलाच समजत होती. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.